2300 वर्षांपूर्वी भारतात एक अशी टेक्नॉलॉजी वापरली गेली होती ज्याची कल्पना इतर देशांनी कधीच केली नसेल। जेव्हा जिओलॉजिस्ट एरिक गोंटायर यांनी या गुफांचा अभ्यास केला तेव्हा त्यांचाही यावर विश्वास बसत नव्हता। जेव्हा त्यांनी या गुफांचं 3D स्कॅन केलं तेव्हा जी गोष्ट समोर आली ज्यामुळे असं वाटेल की इजिप्तचे पिरॅमिड सुद्धा या गुफांसमोर फिके आहेत। 2300 वर्षांपूर्वी भारतात अशी कोणती टेक्नॉलॉजी वापरली गेली होती, या गुफा कोणत्या आहेत, त्यांचं रहस्य काय हे जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, तुम्ही पाहताय गाजावाजा। एखाद्या गुफेत गेल्यावर तुम्हाला तिथल्या भिंतींवर फक्त अंधार दिसतो, पण भारताच्या या 2300 वर्ष जुन्या गुफेतल्या भिंतींवर तुम्हाला स्वतःचं रिफ्लेक्शन दिसतं। या गुफा म्हणजे बिहारच्या जहानाबाद जिल्ह्यापासून 25 किलोमीटर अंतरावर असलेल्या बराबर केव्स। या गुफांची जगाला माहिती देण्याचं श्रेय दिलं जातं जॉन हर्बर्ट हॅरिंग्टन या इंग्रज अधिकाऱ्याला, ज्याने 1785 मध्ये या गुफांचा उल्लेख नोंदवला। पण खरं तर त्या भागात 1785च्या आधीही भारतीय लोक राहत होतेच। बराबर परिसरात 4 गुफा आहेत: लोमस ऋषी केव, सुदामा केव, विश्वकर्मा केव आणि करण चौपार केव। या गुफा इथे कोणी बनवल्या हे बरेच वर्ष कोणालाच माहिती नव्हतं, पण कोणी बनवल्या यापेक्षा मोठा प्रश्न होता की या गुफा बनवल्या का आणि कशा। मग जवळजवळ 50 वर्षांनी इंग्रज अधिकारी जेम्स प्रिन्सेपने 1837 मध्ये इथे असलेल्या ब्राह्मी लिपीचा उलगडा केला। तेव्हा कळालं की या गुफा मौर्य काळात सम्राट प्रियदर्शी म्हणजे सम्राट अशोकाने आणि नंतर त्याच्या नातू दशरथाने बनवल्या होत्या, ज्या त्यांनी आजीविक संप्रदायाच्या साधूंसाठी बनवल्या होत्या। आजीविक लोक ध्यान साधना करायचे, त्यांना जंगलात एकांत हवा होता, म्हणून अशोकाने दगडाच्या टेकड्या खोदून अतिशय सुंदर गुफा बनवल्या। रिसर्चर्सच्या मते या गुफा बनवायला जवळजवळ 28 वर्षे लागली। त्याने या गुफा जगातील सर्वात कठीण दगड ग्रॅनाइट मध्ये कोरल्या। ग्रॅनाइटला कापणं घासणं आजही अतिशय अवघड आहे, आणि त्यांनी त्या काळात गुफांच्या आतल्या भिंतींना अशी पॉलिशिंग दिली की त्या भिंती आरशासारख्या दिसू लागल्या। या भिंतीत रिफ्लेक्शन दिसतं। 2300 वर्षांपूर्वी ना लेझर मशीन्स होत्या, ना पॉवर टूल्स होते, ना पॉलिशिंग केमिकल्स। विचार केला तर आजच्या काळात सुद्धा मशीनने पॉलिश केलेल्या ग्रॅनाइटचा रफनेस टेस्ट 2.567 येतो, आणि या गुफांचा रफनेस टेस्ट मध्ये आलेली व्हॅल्यू 0.46, म्हणजे आजच्या काळातील मशीन्सच्या तुलनेत 9 पटीने जास्त स्मूथ होती। मुळात म्हणजे इतकं परफेक्ट काम करणाऱ्या कारागिरांनी कित्येक वर्ष पॉलिशिंग करताना उडणाऱ्या धुळीपासून स्वतःला कसं वाचवलं असेल, कारण हे काम करताना सिलिका नावाची धूळ उडते जी लंग्ससाठी खूप धोकादायक असते। त्यातून ते कसे वाचले हा खूप मोठा प्रश्न आहे। त्यामागे एक अशी थिअरी सांगितली जाते की कदाचित ते पॉलिशिंग करताना कोरडी वाळू न वापरता पाणी किंवा एखादा चिकट द्रव वापरत असतील। तर काही संशोधकांची दुसरी थिअरी आहे की त्यांना कदाचित दगड थोडा मऊ करण्याची एखादी जुनी गुप्त पद्धत माहिती होती। या गुफांची अजून एक गूढ बाजू म्हणजे या गुफांमध्ये एक इको इफेक्ट आहे, म्हणजे तुम्ही कितीही हळू बोललात तरी तुमचा आवाज एम्प्लिफाय होतो। या गुफा आर्किटेक्टच्या बाबतीत मास्टरपीस का आहेत, तर 2017 मध्ये एरिक गोंटायर यांनी केलेल्या 3D लेझर स्कॅन मधून दिसून आलं की या गुफा एकदम सिमेट्रिकल आहेत। भिंती, कोपरे, छत सगळंच अगदी एका समान रेषेत होतं। गुहेचे कोपरे सुद्धा अगदी 90 डिग्री या परफेक्ट अँगलवर होते। ही अचूकता इतकी परफेक्ट आहे की आजच्या आधुनिक मशीन शिवाय अशी सिमेट्री आणि राईट अँगल्स बनवणं जवळपास अशक्य मानलं जातं। त्यामुळे या गुफांच्या बांधकामामागे कोणतं तंत्रज्ञान होतं हे आजही जगाला पडलेलं एक कोड आहे। जॉन मार्शल, जे 1902 ते 1928 पर्यंत ASI चे डायरेक्टर होते, त्यांनी म्हटलं होतं की या गुफांची फिनिशिंग एथेन्सच्या इमारतींपेक्षा जास्त ॲडव्हान्स आहे। ग्रीस, रोमची आर्किटेक्चर जगभर पोहोचली, पण त्यांच्यापेक्षा जास्त प्रगत काम भारतात हजारो वर्षांपूर्वीच झालं होतं। ही खूप भारी गोष्ट आहे, पण आज सुद्धा भारतातल्या बहुतेक लोकांना या गुफांची माहितीही नाही, ती त्यांच्यापर्यंत पोहोचावी इतकंच। तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा, आणि अशाच रंजक गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक, शेअर, फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।